मुक्ताईनगरमध्ये रक्षा खडसे आणि चंद्रकांत पाटील पुन्हा आमने सामने. प्रभाग क्रमांक 17 मधील मतदान केंद्रावर गोंधळ, वाद आणि धक्काबुक्कीनंतर गुन्हा दाखल. विकास गोगावले आणि आमच्या कार्यकर्त्यांवर हल्ला करणारे गुंड सुनील तटकरेंनीच पाठवले. महाडमधील राड्यानंतर भरत गोगावलेंचा गंभीर आरोप, तर तटकरेंचाही गोगावलेंवर पलटवार. रायगडच्या रोह्यामध्ये राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये पुन्हा वाद. भाजपकडून पैसे वाटले गेल्याचा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा आरोप. बोगस मतदानाच्या कारणावरून तासगावमध्ये राडा. रोहित पाटील आणि संजय काका पाटील गटाचे कार्यकर्त्यांची बाचाबाची. आमदार संतोष बांगर यांच्या विरोधात गुन्हा दाखल. आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा. बांगरांवर कठोर कारवाईची विरोधकांची मागणी. शिरूरमध्ये आजी माजी आमदारांमध्ये शाब्दिक बाचाबाची. मतदान बंद होतं. त्यावेळी आमदार कटके मतदान केंद्रामध्ये गेल्यानं अशोक पवार आक्रमक, तर निवडणूक आयोगाकडे करणार तक्रार. नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी मतदानाची वेळ संपली तरी काही ठिकाणी मतदान सुरू. अनेक मतदान केंद्रांवर मतदारांच्या लांबच लांब रांगा. नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीची मतमोजणी आता 21 डिसेंबरला होणार. नागपूर खंडपीठाचा मोठा निर्णय, तर अखेरच्या क्षणी असे घोळ भविष्यात टाळा. आयोगावर औरंगाबाद खंडपीठाचे ताशेरे. निवडणूक आयोगाची पद्धत चुकीची, मात्र कोर्टाचा निर्णय मान्य करावाच लागेल. तर ही सर्व पद्धत योग्य वाटत नाही. कोर्टाच्या निर्णयानंतर मुख्यमंत्री फडणवीसांचं विधान. आणि पीएमओ होणार सेवा तीर्थ, तर राजभवन आता लोकभवन म्हणून ओळखलं जाणार. मोदी सरकारकडून शासनातील कर्तव्य, पारदर्शकता आणि लोकसेवेच्या भावनेतला अधोरेखित करण्यासाठी निर्णय. नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी मतदानाची वेळ संपली तरी काही ठिकाणी मतदान सुरूच आहे. अनेक मतदान केंद्रांवरती मतदारांच्या लांबच लांब रांगा लागल्यात. मतदानाला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिलाय. आमदार संतोष बांगर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. मतदान केंद्रामध्ये जाऊन मतदान कसं करावं याबाबत त्यांनी माहिती दिल्याचं समोर आलं. दरम्यान आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी बांगर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. भाजपचे आमदार तानाजी मुटकुळे यांनी आमदार संतोष बांगरांवर जोरदार टीका केली. आमदार संतोष बांगर हे हिंगोली शहर आणि लोकशाहीला लागलेला कलंक असल्याचं म्हणत त्यांनी बांगर यांच्यावरती निशाणा साधला. बांगर यांनी मतदान केंद्रावरती जाऊन मतदान प्रक्रियेत हस्तक्षेप केल्याचा आरोप आमदार मुटकुळेंनी केला. नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीची मतमोजणी पुढे ढकलली आहे. सर्वच जागांचा निकाल आता 21 डिसेंबरला लागणार आहे. हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठानं हा निर्णय दिलाय. औरंगाबाद खंडपीठानं राज्य निवडणूक आयोगाला दणका दिला. अखेरच्या क्षणी असे घोळ भविष्यात टाळा असे ताशेरे उडलेत. तर आयोगाचा सावळा गोंधळ बरा नसल्याचं म्हणत औरंगाबाद खंडपीठानं राज्य निवडणूक आयोगाचे कान टोचले. खासदार सुप्रिया सुळेंनी निवडणूकच पूर्णपणे रद्द करावी अशी मागणी केली आहे. हे इलेक्शन पूर्णपणे रद्द झालं पाहिजे अशी मागणी त्यांनी केली. निवडणुकीची गोंधळाची अवस्था झाल्याचं काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांनी म्हटलं. निवडणुका पुढे ढकलल्या गेल्या म्हणजे दोष असल्याचं ते म्हणाले. तर आता ईव्हीएमची आणखी काळजी घ्यावी लागणार असल्याचं त्यांनी म्हटलं. मतमोजणीबाबत कोर्टानं निर्वाळा केल्याचं वक्तव्य दादा भुसेंनी केलं. तर कोर्टाचा निर्णय सर्वांना मान्य करावा लागणार असल्याचं ते म्हणाले. 21 तारखेपर्यंत मतपेट्या सांभाळाव्या लागणार असंही ते म्हणाले. बीडच्या गेवराई नगरपालिकेत पंडित आणि पवार वाद झालाय. यात अमरसिंह पंडित यांच्या पीएला मारहाण केल्याचे फोटो समोर आलेत. अमृत डावकर यांच्या डोळ्याला आणि पाठीला मार लागलाय. मुक्ताईनगरमध्ये केंद्रीय मंत्री रक्षा खडसे आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. रक्षा खडसे पोलिसांवर भडकल्या. भाजप उमेदवाराला मतदान केंद्रावरती पोलिसांनी अडवल्यामुळे त्यांनी हा संताप व्यक्त केला. रक्षा खडसे आणि चंद्रकांत पाटील पुन्हा आमने-सामने आले. प्रभाग क्रमांक 17 मधील मतदान केंद्रावरती गोंधळ झाला. भाजपच्या उमेदवारांना मतदान केंद्रात प्रवेश नाकारल्यावर रक्षा खडसेंनी गुंडगिरी सुरू असल्याचा आरोप केला.
सिंधुदुर्गातल्या सावंतवाडीत भाजप आणि शिवसेनेत राडा झाला. पैसे वाटपावरनं दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते भिडले. यामुळे काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. सांगलीच्या पलूसमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये बोगस मतदानावरनं वाद झाला. मतदानासाठी आलेल्या व्यक्तीचा रहिवासी पुरावा न जुळल्यामुळे राष्ट्रवादीनं आक्षेप घेतला. त्यामुळे काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं. जालन्याच्या अंबडमधील प्रभाग क्रमांक 9 मधील केंद्र क्रमांक 1 वरती पोलिसांनी उमेदवाराला मारहाण केल्याचा आरोप करण्यात आलाय. मतदानाची टक्केवारी घेण्यासाठी बूथवर गेलेल्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मारहाण झाली. पोलीस उपनिरीक्षकावरती कारवाई करण्याची मागणी उमेदवारानं केली. जळगावच्या वरण गावात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि अपक्ष उमेदवारांच्या कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ झाला. अधिकारी आणि कर्मचारी मतदारांना कमळाचं बटन दाबण्याचं सांगत असल्याचा आरोप करण्यात आलाय. तत्काळ त्या कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी करण्यात आली. सांगलीच्या तासगाव नगर परिषदेच्या मतदानावेळी बोगस मतदानाचा आरोप करत आमदार रोहित पाटील आणि माजी खासदार संजय काका पाटील यांच्या 2 गटात वादावादी झाली. तासगावातील बूथवरती बोगस मतदान होत असल्याचा आक्षेप घेण्यात आला. हातातील मतदार याद्या देखील हिसकावल्याचा आरोप रोहित पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी केला. रायगडमधील रोहा नगरपालिका निवडणुकीमध्ये भाजपकडून पैसे वाटल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केला. भाजपातील काही कार्यकर्त्यांना कानाखाली लगावल्याच्या रागातनं भाजप आणि राष्ट्रवादीत राडा झाला. मनमाड शहरातील प्रभाग क्रमांक 10 मध्ये राडा झाला. भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेचे कार्यकर्ते आपसात भिडले. दोन्ही गटातील कार्यकर्त्यांनी एकमेकांना मारहाण केली आणि अचानक घडलेल्या या घटनेमुळे मतदानासाठी आलेल्या मतदारांमध्ये पळापळ झाली. मनमाड पाठोपाठ येवल्यात सुद्धा राडा झाला. शिंदे सेनेचे उमेदवार रुपेश दराडे आणि राष्ट्रवादीचे उमेदवार राजेंद्र लोणारी हे दोघांचे समर्थक समोरासमोर आल्यानंतर राडा झाला. दोन्ही गटाच्या समर्थकांनी एकमेकांना मारहाण केली. पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेऊन जमावाला पांगवत परिस्थिती नियंत्रणात आणली. रायगड जिल्ह्यातल्या महाडमध्ये राष्ट्रवादी आणि सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. मुंबईहून आणलेल्या वाहनांमध्ये हॉकी स्टिक आणि स्टंप आढळले. 2 वाहनं फोडण्यात आली. भरत गोगावलेंचे पुत्र विकास गोगावले यांना पिस्तूल दाखवल्यामुळे हा राडा झाला. बीडच्या माजल गावातील वॉर्ड क्रमांक 5 मध्ये पैसे वाटल्याचा आरोप करत 2 गट आमने-सामने आले. त्यामुळे मतदान केंद्राच्या परिसरातच काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. बीडच्या शाहूनगर भागामध्ये दोन्ही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. यावेळी झालेल्या वादातनं दगडफेक करण्यात आली. दगडफेकीचा हा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. बीड शहरामध्ये मतदान केंद्राजवळ पैशाचं वाटप करण्यात आलं. काही कार्यकर्ते पैसे वाटताना दिसून आले. पैसे वाटतानाचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. बीडच्या गेवराईमध्ये पवारांचा पक्ष आणि पंडित गट आमने-सामने आले. जमावाकडनं वाहनांची तोडफोड करत काचा फोडण्यात आल्या. माजी आमदार लक्ष्मण पवार यांच्या घरासमोरच दगडफेक करण्यात आली. बदलापुरात शिवसेना आणि भाजपचे कार्यकर्ते आमने-सामने आले. दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. धक्काबुक्की करत कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाल्याचं बघायला मिळालं. भाजप उमेदवार रमेश सोळशे यांच्या मुलाला मतदान केंद्राबाहेर मारहाण करण्यात आली. त्याचा जाब विचारायला गेल्यानंतर भाजप आणि सेनेचे कार्यकर्ते आमने-सामने आले. गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला. परभणी जिल्ह्यातील जिंतूर इथे मतदान केंद्रावरती गोंधळ झाला. बोगस मतदानाच्या संशयावरनं ज्येष्ठ नागरिकाला मारहाण करण्यात आली. त्यामुळे तणावाचं वातावरण निर्माण झालं.